आत्तापर्यंत तुम्ही पुस्तकांचं प्रदर्शन पाहिलं असेल, कपड्यांचं, दागिन्यांचं, विविध वस्तूंचं प्रदर्शन तुम्ही पाहिलं असेल. मी मुंबईतल्या अशा एका ठिकाणी आलेलो आहे. मरोळ प्रशिक्षण केंद्र जे आहे मुंबई पोलिसांचं, त्या ठिकाणी मी आलेलो आहे. या प्रदर्शनाचा सर्वात पहिला स्टॉल आहे तो म्हणजे बेसिक स्टॉल. 9mm पिस्टल, 9mm गॉलेक पिस्टल आणि 9mm कार्बाईन. ह्या ज्या गन्स आहेत, ज्या पिस्टल्स आहेत, या रोज आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस अधिकारी असतील, PSI असतील किंवा हत्यारबंद जे पोलीस असतात, या सर्व पोलिसांकडे या अशा प्रकारच्या कार्बाईन 9mm पिस्टल असतात. आपण फक्त डोळ्याने बघतो, त्यांच्या कमरेला लागलेली असते ती बघतो, पण आपल्याला हात लावायला कुठे परवानगी नसते किंवा कुठे वापरायलाही परवानगी नसते. पण हे जे प्रदर्शन आहे, या प्रदर्शनामध्ये येऊन तुम्ही या ठिकाणी ह्याचं संपूर्ण प्रशिक्षण घेऊ शकता. कशा पद्धतीनं ह्या पिस्टल्स आणि ह्या कार्बाईन ऑपरेट होतात किंवा ऑपरेट केल्या जातात. ज्यावेळेस आपण मॅगझिनमधून लोड करतो, लोड केल्यानंतर जसा का जात नाही आहे, तर मॅगझिनमध्ये लोड केल्यानंतर जेव्हा आपण पिस्टलमध्ये आपण लोड करतो आणि लोड केल्यानंतर असं पण आपण जरी त्याला हाताळलं तरी पण फायर काय होऊ शकत नाही सर. जोपर्यंत आपण त्याला पूर्ण रेडी करत नाही, रेडी केल्यानंतर काय होतं आहे की ह्याला आपलं लोड झालेला आता फक्त ट्रिगर दाबलं की गोळी फायर होतो. त्याला गोळी न फायर करता आपण जर फायर न करता काढायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, मॅगझिन काढावं लागेल. मॅगझिन काढून आपण काय करावं लागेल, आपलं बाजूला ठेवावं लागेल. त्याच्यानंतर सर परत त्याला काय ट्रिगरला हात न लावता आपण काय करायचं आहे, हे चालवले जे पुर्जे आहेत ते मागं त्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले, जेणेकरून मिसफायर होऊ नये किंवा जे यांच्या कर्मचारी असतात, पोलीस असतात, किंवा इव्हन तुमच्याकडून कुठला मिसफायर होऊ नये. आणि या सर्व दृष्टिकोनातून त्यांनी ते दाखवलेलं कशा पद्धतीनं त्या पिस्टलमधून ती गोळी जी आहे ती सुरक्षितपणे बाहेर काढलेली आहे. बरेचसे स्टॉल आहेत, पुढे आपण आणखीन स्टॉलवर जाऊयात. रोजचे पोलीस जी हत्यारं रोज वापरतात किंवा रोज त्यांच्याकडे आपल्याला दिसतात, ती तुम्ही पाहिली असतील. पण आता जो पुढचा स्टॉल आहे त्या स्टॉलवरती अशा प्रकारच्या गन्स, अशा प्रकारच्या रायफल्स आहेत की ज्या तुम्हाला फक्त एकदम रेअर ऑफ रेअर कंडिशनला दिसतात. विशेष करून तुम्ही जर पाहिले असतील तर आता ही 303 जी गन आहे ही आता म्हणजे आता ही वापरात नाही आहे. पण जसं आपल्याला माहिती असेल तर 26/11चा जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी CST रेल्वे स्थानकावरती RPFचे आणि GRPचे एक जिल्लू यादव नावाचे कॉन्स्टेबल होते. त्यांनी या 303ने कसाबचा सामना केला होता. ही तशी खूप जुनी आहे, इंग्रजांच्या काळातली आहे. हिची बनावट देखील खूप जुनी आहे. ही वापरामध्ये देखील खूप वेळ लागतो. जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली तशा गन्स ॲडव्हान्स होत गेल्या. जगातली सर्वात महत्त्वाची आणि अशी एक जी रायफल किंवा आपण तिला गन म्हणू शकतो अशी एक वस्तू आहे किंवा अशी ही एक गन आहे, ह्याला म्हणतात AK-47. ही तुम्हाला फक्त पिक्चरमध्ये दिसेल किंवा कुठल्या अशा एकदम तुम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये गेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता महाराष्ट्र पोलीसमध्ये सर्वच SLR हे बेसिक वेपन म्हणून मानलं जाते. पण AK-47 आणि इन्सास LMG हे त्या भागामध्ये असणाऱ्या म्हणजे सिच्युएशनवरती डिपेंड आहे. आता मुंबई पोलीसमध्ये QRT, फोर्स 1 वगैरे त्या कर्मचाऱ्यांकडे AK-47, MP5 वगैरे त्या वेपन्स बघायला भेटतील. पण अशा AK-47 किंवा इन्सास LMG वगैरे रायफल हे नक्षल भाग किंवा अशा भागामध्ये जास्त यूज केल्या जातात. हिचा रेंज आहे 700 मीटर. जर ट्रायपॉडवर आपण हिला ठेवलं तर 1000 मीटरपर्यंत आपण फायर करू शकतो. अत्याधुनिकमध्ये सगळ्यात चांगलं वेपन म्हणजे LMG आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की AK-47 किंवा इन्सास ह्या गन्स तुम्हाला पाहायला मिळत नाही, पण त्याच्या पुढे ही अशी एक संगीन किंवा अशी एक सुरी असते. पण नेमकं ह्याचा वापर काय असो, लोकांना वाटतं की फक्त ही सुरी काढली आणि फक्त ह्याच्यातून आपण समोरच्या व्यक्तीला किंवा समोर दुश्मन जो आहे त्यांना मारण्यासाठी फक्त केला जातो. पण फक्त एवढंच नाही, त्याचे बरेचसे या संपूर्ण गोष्टीचा वापर करता येतो. सुरुवातीला म्हणजे हे इकडे जे मेटल दिसतं, लोखंड दिसतंय, यातून हा ओपनर आहे. म्हणजे कुठल्याही बॉटलचं समजा ही जी AK-47 आहे ही रायफल घेऊन किंवा गन घेऊन कुठल्या तुम्ही अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी तुम्हाला काही वस्तू मिळणार नाही, पण तुमच्याकडे काही खाण्यापिण्याचं सामान आहे, त्याला ओपनरसाठी तुम्हाला काही वस्तू शोधावी लागते, तर हार्ड वस्तू तुम्हाला कुठे मिळत नाही. मग ह्याचा वापर करून तुम्ही जे बॉटल आहे त्याचं जे बुच आहे तुम्ही ओपन करू शकतात. शिवाय हे जे संपूर्ण ह्याला संगीन म्हणतात, हे पूर्ण शॉक प्रूफ आहे. म्हणजे हे पूर्णपणे शॉक प्रूफ आहे. कुठल्या पद्धतीने शॉक लागणार नाही, कुठेही पडलं तुम्हाला सहज ते उचलता येईल.
विशेष करून त्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आता याच्यामध्ये हा जो नॉब आहे, इथे जो एक नॉब दिलेला आहे, त्यानंतर इथे टी दिलेला आहे. या टीमधून तुम्ही पूर्णपणे ह्याला फसवलात तर हे जो इथून तुम्हाला तार देखील म्हणजे बारीक तार असतात, बॉर्डरवरती गेलात किंवा कुठे अशा ठिकाणी तुम्हाला तार त्या ठिकाणी जाऊन कापून पलीकडे जायचं आहे, त्यावेळी तुमच्याकडे कुठली पकड नसते किंवा कुठलाही कटर नसतो. मग तुम्हाला ह्याचा वापर करून तुम्ही त्या तार जे आहे ते कापू शकता. पुढचा स्टॉल आहे, असे बरेचसे स्टॉल आहे याच्यामध्ये सिक्रेट रायटिंग. म्हणजे ह्या स्टॉलवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे कशा पद्धतीनं सिक्रेटली किंवा गोपनीय पद्धतीने लिखाण केलं जातं. मग ते टेरेस असतील किंवा ड्रग पेडलर असतील किंवा इवन पोलीस खातं असेल किंवा विविध माध्यमांमध्ये या सिक्रेट लँग्वेजचा, या सिक्रेट मेथडचा वापर केला जातो. सध्या या स्टॉलवरती 3 प्रकारच्या सिक्रेट रायटिंग मेथड्स आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत एक महिला, आपण त्यांना विचारूयात की नेमक्या कशा पद्धतीने या ज्या मेथड्स आहेत त्या काम करतात. मॅडम, ही UV मेथड आहे, ही कशी काम करते? सर, UV मेथडमध्ये आम्ही डिटर्जंट सोल्युशन जे आहे ते ॲज अ इनविजिबल इंक यूज केलेलं आहे आणि त्यात जे ब्राईटनर्स असतात सर ते याच्यात UV कॅबिनेटमध्ये ती शीट टाकून त्याच्यावर जर पाहिलं तर त्या ब्राईटनेसमुळे त्या UV कॅबिनेटमध्ये सर ब्राईट होतात सर. जे लेटर्स असतात नॉर्मल लाईटमध्ये तुम्ही त्याला पाहाल तर तो जस्ट प्लेन पेपर वाटेल, पण जर त्याला UV कॅबिनेटमध्ये पाहाल तर ते जे लेटर्स त्यावर लिहिलेले आहेत सर ते ब्राईट होतील. हे UV मेथड आहे. नेक्स्ट वन जे आम्ही शो करतो ते केमिकल मेथड आहे सर. सो केमिकल मेथडमध्ये आम्ही 2 इंक्स यूज केला ॲज अ इनविजिबल इंक. फर्स्ट ती फिनॉक्थॅलिन आहे आणि सेकंड वन स्टार्च आहे. तर सर स्टार्च तर तुम्हाला जनरली कुठेही अवेलेबल होऊ शकतात. लाईक स्टार्च बटाट्यामध्ये असतो, मैद्यात असतो, कॉर्नफ्लॉवरमध्ये असतो. जर तुम्ही मैदा पाण्यात टाकून त्याला डिझॉल्व केला, थोडा गरम केला की स्टार्च ऑटोमॅटिक अवेलेबल त्यात डेव्हलप होतात. आणि सर स्टार्चने आम्ही या पेपरवर लिहिलं आहे सर जे इनविजिबल आहे. ह्या पेपरला जर आम्ही आयोडीन अप्लाय करू, आयोडीन सोल्युशन, तर ते या प्रकारे आपल्याला रिझल्ट देतो. तो असा डिकोड होतो मेसेज. नेक्स्ट वन आहे ती थर्मल मेथड आहे. थर्मल मेथडमध्ये आम्ही इंक यूज केला लेमन ज्यूस जो आपल्याला घरी अवेलेबल असतो. आणि सेकंड इंक आहे शुगर सोल्युशन जी शुगर फक्त पाण्यात मिसळली, साखर. तर सर आम्ही याच्यावर ऑलरेडी हा आमचा सॅम्पल आहे, तर आम्ही यात लेमन ज्यूसने लिहिलेलं आहे. जर आम्ही याला हीट केला सर, फ्लेम दिली तुम्ही किंवा इस्त्री असते, आयर्न नसतं, आपण आयर्न केलं तर सर तो असा सॅम्पल डेव्हलप करतो. आणि नेक्स्ट वन आहे ते शुगर सोल्युशन. सर आम्ही याच्यावर शुगर सोल्युशनने लिहिलेलं आहे, साखरेच्या पाण्याने लिहिलं आहे, पण ते जनरली दिसत नाही. पण जर आपण त्याला हीट करू तर सर ते सेम रिझल्ट देतं याप्रमाणे. तर हे झाले मेथड्स झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही काही सॅम्पल्स आम्ही डेव्हलप केले ते इथे लावले, तेही तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण जे आहे ते म्हणजे अग्निशमन दल जे आहे त्यांचा हा स्टॉल आहे. त्या ठिकाणी सगळं आहे, हे सगळ्यात मोठं आकर्षण आहे. कारण का इथे कशा पद्धतीनं अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते जवान कशा पद्धतीने आतमध्ये जाऊन आग विझवतात आणि ते संपूर्ण आग विझवताना त्यांना कशा पद्धतीने आतमध्ये मृत्यूशी झुंज द्यावी लागते. अशा विविध प्रकारचे त्यांना इकडे साहित्य असतात की साहित्य आपल्याला कधी बघायला मिळालं नाही किंवा आपण पाहिली देखील नाही. तर ही साहित्य कशा प्रकारे वापरली जातात. आता हा थर्मल इमेजिंग कॅमेरा आहे. मग ह्या कॅमेऱ्यातून जर एखादा जवान जो आहे ज्या ठिकाणी आग लागली तिथे भरपूर आतमध्ये धूर आहे, या धुरातून कुठे पाणी मारायचं किंवा नेमकी आग कुठे लागली आहे ती कळणार नाही. मग हे अग्निशमन दल ह्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने ती आग शोधून काढतात. कारण का ह्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्यात जास्त हीट कुठे आहे ती हीट इंडिकेट करते. त्या ठिकाणी मग अग्निशमन दलाचे जवान पुढे जाऊन त्या ठिकाणी पाणी मारतात, जेणेकरून वेळ वाचतो, आगही लवकर विझवली जाते आणि त्या ठिकाणी जर पुढे नुकसान होणार असेल तर नुकसान देखील कमी होतं. विशेष करून या ट्रकमध्ये असे काही साहित्य आहेत किंवा अशा काही वस्तू आहेत ज्या फक्त जमिनीवरती आग लागलं किंवा कुठे अशी घटना घडली तर नाही, तर पाण्याच्या मधोमध जाऊन देखील अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करू शकतात किंवा तिथे लागलेली आग जी आहे ती आग संपूर्णपणे विझवून आपलं पूर्ण काम करून पुन्हा शकतात. हे संपूर्ण अत्याधुनिक असे हे सगळे साहित्य आहेत, सिलेंडर्स आहेत, त्यांच्याकडे वेपन्स आहेत. म्हणजे अग्निशमन दल हे आत्ता पण आपल्याला माहिती नुसतं की एखादा बंब येतो, पाणी मारतो, आग विझवतो
आणि निघून जातो, अशीच आपली एक संकल्पना होती. पण मुळात अग्निशमन दलामध्ये आतमध्ये किती मोठमोठे साहित्य आहेत, किती अत्याधुनिक पद्धतीचे साहित्य आहेत आणि अग्निशमन दलचे जवान जे आहेत ते कशा पद्धतीने कामं करतात, या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहेत. नॅशनल सिक्युरिटी गार्डचा स्टॉल आणि त्याच पद्धतीने NDRF त्या ठिकाणी जायला परवानगी नाही आहे, कारण का ते खूप सिक्रेट त्यांचे ऑपरेशन असतात किंवा सिक्रेट त्यांचे वेपन असतात. पण ते वेपन त्यांनी ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते वेपन अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत. 26 अकराचा हल्ला झाला असेल किंवा विविध प्रकारचे टेरर अटॅक झाले असतील त्यावेळी कशा पद्धतीचे वेपन्स वापरले गेले, कशा पद्धतीने ऑपरेशन्स केले गेले, किंवा त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत, रॉकेट लॉन्चर आहेत, 9mm पिस्टल्स आहेत. त्या रेग्युलर ज्या पिस्टल्स आहेत ते वापरल्या जात नाहीत, पण NSG कमांडो आहेत ते कशा पद्धतीने त्या पिस्टल्स, रायफल्स किंवा रॉकेट लॉन्चर ते त्यांचे रेडिओ सिस्टम आहे, GPS सिस्टम आहे, या सगळ्या सिस्टम कशा पद्धतीने ते वापरतात, कसे हँडल करतात, त्याचं पूर्ण प्रशिक्षण आणि पूर्ण तुम्हाला माहिती या नॅशनल सिक्युरिटी गार्डचा स्टॉल आहे त्या ठिकाणी दिली जाते. हे जे आहे ते सॉईल ॲनालिसिस किट आहे. ह्याचा उपयोग काय करतो आपण, तर माती जी असते, मातीमध्ये वेगवेगळे मेटल जे असतात त्या मेटलचा कलर जो असतो तो मेटलचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते वेगवेगळं असतं. तर काय असतं की ह्याचे वेगवेगळे केमिकल्स आहेत. हे केमिकल जे आहेत ते वेगवेगळ्या मेटलसोबत रिॲक्ट होऊन वेगवेगळा कलर देतात. हे जे कलर आहेत त्यानुसार जे कलर जे वेगवेगळ्या मेटल्स देऊ शकतात आपल्याला. तर हे आपण ह्याचा उपयोग कशासाठी करतो की आपल्याला माती जी आहे ती 2 ठिकाणावरून भेटलेली आहे. तर आपण 2 ठिकाणावरून जी माती भेटलेली आहे त्याचा कलर आपण कम्पेअर करून पाहू शकतो. जर का कलर जो आहे तो सेम आला असेल तर आपण सांगू शकतो की दोन्हीकडची माती जी आहे ती सेम. म्हणजे एखादा ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी ती गाडी गेली आहे, ती गाडी त्या ठिकाणी गेली होती की नाही, मातीचं सॅम्पल आणि गाडीच्या टायरमधलं सॅम्पल मॅच करून तो क्राईम सीन किंवा ते फॉरेन्सिक किटमधून ते तुम्हाला माहिती करता येतं. हे किट कशा करताय? हे किट जे ते इम्प्रेशन बनवण्यासाठी किट आहे, कास्टिंगसाठी. म्हणजे मातीवरती एखादा टायरचा मार्क आलेला आहे किंवा एखाद्या माणसाच्या चालण्याचे ठसे आलेले आहेत, तर ते ठसे आपल्याला बनवायचे असेल कंपॅरिझन करण्यासाठी तर त्याचा आपण ह्याचा उपयोग करतो. ते फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट किट आहे. फिंगरप्रिंट आपल्या एखाद्या सस्पेक्टकडनं आपल्याला फिंगरप्रिंट घ्यायचे असेल तर ते ह्याच्यावरती घेऊ शकतात. ह्याच्यावरती वेगवेगळे फिंगरचं नाव दिलेलं असतं. फिंगरचं नाव जसं आहे त्यानुसारच फिंगरप्रिंट घ्यावे लागतात. हे क्लासिफिकेशनसाठी यूज होतं. आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटतं की फिंगरप्रिंट आहे पण ते आपल्याला दिसत नाही आहे, तर अशी पावडर आहे, फ्लुरोसंट पावडर असते. ह्या वेगवेगळ्या कलरची ही पावडर असते. त्या पावडरचा यूज करून आपण ते फिंगरप्रिंट तयार करू शकतो. आणि जे फिंगरप्रिंट डेव्हलप होतं ते फिंगरप्रिंट आपण या टेपवरती लिफ्ट करू शकतो आणि ह्याच्यावरती जे फिंगरप्रिंट येईल ते फिंगरप्रिंट आणि हे जे आपण सस्पेक्टकडनं घेतलेलं आहे ते फिंगरप्रिंट मॅच करून आपण सांगू शकतो की फिंगरप्रिंट मॅच होत आहेत की नाही. इथे आपल्याकडे एक जनरल एव्हिडन्स कलेक्शन किट आहे. ज्यावेळी आपण घटनास्थळी जातो आपल्याला तिथे कुठला एव्हिडन्स कुठल्या कंटेनरमध्ये घेतला पाहिजे ते सगळे कंटेनर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं समजा एक ब्लड पूल आहे, जास्त प्रमाणात ब्लड आहे, तर हे EDTA कोटेड वायल्स असतात आपल्यात, याच्यात रक्त गोठलं जात नाही. मग आपण ड्रॉपरनी याच्यात रक्त कलेक्ट करू शकतो किंवा दुसरं कोणतंही बायोलॉजिकल फ्लुईड असेल कमी प्रमाणात तर आपण कॉटन बॉल किंवा स्टेराईल कॉटन स्वॅपनी त्याला स्वॅप करून एअर ड्राय करून पेपर बॅग्समध्ये किंवा पेपर एन्व्हलॉप्समध्ये आपण त्याला पॅक करू शकतो. आपल्याकडे हे टॅग्स असतात. कोणतंही एव्हिडन्स आपण कलेक्ट केल्यानंतर आपण हे टॅग लावतो ज्याच्यावर ऑफिसरचे सगळं डिटेल्स असतात. फॉरेन्सिक किटच्या माध्यमातून एव्हिडन्स कसे कलेक्ट केले जातात, घटनास्थळावरचे सगळे पुरावे, एकूण एक पार्ट कसा घेतला जातो ते आपण पाहिलं. पण नेमका क्राईम सीन किंवा एव्हिडन्स कलेक्ट कसे केले जातात आणि हा संपूर्ण क्राईम सीन कसा असतो त्याचा देखील इकडे डेमो दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी एक डेमो दाखवला. डेमोमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे, पण ती हत्या झाल्यानंतर कशा पद्धतीने तपास अधिकारी जो आहे तो एव्हिडन्स कलेक्ट करतो आहे, पुरावे कलेक्ट करतो आहे. टेबल असेल, टेबलवरील वस्तू असतील, त्या महिलेच्या ड्रेसवरील काही स्पॉट्स असतील किंवा ती त्या ठिकाणी रक्त असेल, ती महिला इकडे त्या महिलेला मारण्यात आलेलं आहे किंवा इकडे ती महिला त्याआधी बसली होती का, किंवा जे काही पार्टिकल्स आहेत किंवा जे काही एव्हिडन्स आहेत, बारीक बारीक केस असेल किंवा जी बूट आहे बुटाची माती असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे एव्हिडन्स कलेक्ट करण्याकरता तपास अधिकारी ते सगळं मार्क करतो आणि त्या ठिकाणी जाऊन तपास अधिकारी सिंगल नंबर एक नंबर दिला त्या ठिकाणी की तपास अधिकाऱ्याला सर्वात पहिले तपास त्याने त्या ठिकाणाहून केलेला आहे. त्यानंतर दुसरा ज्या ठिकाणी त्याला सुरी दिसलेली आहे कशा पद्धतीनं तो सीन पूर्ण क्रिएट झालेला आहे हे एक तपास अधिकारी त्यांच्या मेथड्समार्फत हा संपूर्ण सीन क्रिएट करतात. त्या ठिकाणी नंबरिंग दिले जातात. त्यानंतर जे फोटोग्राफर्स आहेत, म्हणजे फक्त तपास अधिकाऱ्यांचा रोल नसतो तर पुढे जाऊन जे फोटोग्राफर्स आहेत ते फोटोग्राफर्स त्या एव्हिडन्सचं किंवा त्या
घटनास्थळावरील कशा पद्धतीने तो जो स्पॉट होता तो किती मोठा होता, तो कुठल्या दिशेला होता, उत्तर पूर्व पश्चिम, ती व्यक्ती कशी होती किंवा ती वस्तू कुठल्या दिशेला होती, या संपूर्ण अशा पद्धतीनं स्केलिंग म्हणजे त्या ठिकाणी स्केलिंग मार्क दिला जातो, फोटोग्राफर फोटो काढतो आणि अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं संपूर्ण तो ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणावरती जो संपूर्णपणे दृश्य होतं त्याचं स्केचिंग केलं जातं. ते कुठली वस्तू कोणत्या दिशेला होती, कुठली वस्तू कोणत्या ठिकाणावरती होती, या सर्व गोष्टींचं एक डायग्राम तयार केला जातो आणि त्यांना पॉइंटर देऊन त्या ठिकाणी नंबर दिले जातात, कुठला इव्हिडन्स, कुठली स्केल, कुठला फोटो कुठल्या ठिकाणी होता. म्हणजे आपण फक्त पाहतो किंवा आपण फक्त ऐकतो एका ठिकाणी घटना घडली, एका ठिकाणी खून झाला आहे, चोरी झाली आहे, पण नेमकं त्या ठिकाणी पोलिसांचं किती आतमध्ये काम असतं किंवा ज्या फॉरेन्सिक टीम असतं त्यांचं नेमकं किती काम असतं, कशा पद्धतीनं ते पुढे जाऊन तपास करतात आणि जो खरा गुन्हेगार आहे त्याला कशा पद्धतीनं ते शोधून काढतात किंवा कोर्टामध्ये त्याच्या विरोधात स्ट्रॉंग पुरावे किंवा स्ट्रॉंग एव्हिडन्स कसे उभे करतात, या सर्व गोष्टी दाखवण्याकरता हा संपूर्ण क्राईम सीन तयार केला गेला आहे. किटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं एव्हिडन्स गोळा केले जातात, पुरावे गोळा केले जातात, क्राईम सीन कसा असतो, तपास कसा होतो, या सगळ्या गोष्टी आपण या प्रदर्शनात पाहिल्या. पण इकडे एक असा स्टॉल आहे जे तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा तुम्हाला असा काही प्रकार असतो तपासामध्ये हे देखील माहीत नसेल. फूटप्रिंट्स म्हणजे ज्या फूट्सवरून तुमच्या त्या ठिकाणी घटनास्थळावरती काही प्रिंट्स आले असतील किंवा काही मार्क्स आले असतील, त्या मार्क्सच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा, त्या आरोपीचा तपास घेतला जातो. आम्ही फक्त ऐकतो किंवा पिक्चरमध्ये बघतो की फूटप्रिंट घेतले जातात, पण ह्यातून आम्ही आत्ता ऐकलं आहे की ती व्यक्ती जे प्रिंट्स आहेत त्याच्यावरून कळतं की ती व्यक्ती महिला आहे का पुरुष आहे. एवढंच नाही तर ती महिला गर्भवती आहे एवढं देखील कळतं. कसं काय नेमकं हे सायन्स कसं आहे? हे सायन्स असं आहे की जे गुन्हेगाराचे फूटमार्क असतात त्याची स्टडी व्यवस्थित केली तर आपले बरेचसे ह्यामध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. प्रत्येकाची चालायची जी ढब आहे ती वेगवेगळी आहे. त्यामधून आपल्याला समजतं की ती स्त्री आहे का पुरुष आहे. तर कदाचित त्याचं वजन जास्त असेल तर तो प्रेस जास्त झाला असेल. काही जणांची जे तळवे असतात काही सपाट असतात, काही मध्ये गॅप जास्त असते, ते सुद्धा ओळखता येतं. जर अशा प्रकारे जर फूटप्रिंट गुन्हेगाराची नंतर मिळाली आणि संशयित गुन्हेगार जर मिळाला तर त्या दोघांची टॅली केली तर ते परफेक्ट असू शकतं. म्हणजे 100% आपल्याला कोर्टाला पटवून सांगता येतं की हा गुन्हा ह्याच गुन्हेगाराने केलेला आहे, कारण हा जर फूटप्रिंट मिळालेला आहे त्याची रचना ह्याच्या रचनेसारखीच आहे. ह्यासाठी इतकं हे शास्त्र अद्ययावत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ह्यामधून सुद्धा समजू शकतात. त्या गुन्हेगाराचं साधारण वजन किती असावं, उंची किती असावी, स्त्री आहे पुरुष आहे, त्याच्यात जर त्यानं काही फुटवेअर घातले असेल तर त्या फुटवेअरचा मार्क कदाचित त्यामध्ये आला असेल. अशा बऱ्याच गोष्टी ह्या शास्त्रातून आपल्याला समजू शकतात. नक्कीच आपल्यासोबत इथे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी या संपूर्ण फूटप्रिंट्सचा जो अभ्यास आहे तो अभ्यास केलेला आहे, त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ओळखल्या जाव्यात. मॅडम एक प्रश्न आहे की नेमकं सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं तो पुरुष आहे का स्त्री आहे त्याच्या फूटप्रिंट्सवरून आपण ओळखू शकतो, पण त्या फूटप्रिंटवरून ती महिला गर्भवती आहे हे कसं ओळखायचं सरांनी थोडक्यात सांगितलं आहे. पण तुम्ही जे प्रशिक्षण घेतलं त्यातून काय आपण एक्सप्लेन करून सांगाल? नक्कीच. आता जे पुरुष आहेत ते असे स्ट्रेट चालतात, पण स्त्रिया तर कॅटवॉक करतात. त्यामध्ये कॅटवॉक म्हणजे एका लाईनीत चालतात, पण गर्भवती स्त्री आहे तिचा पायाचा अँगल तो जास्त असतो, मग ती अशी चालते. मग त्यावरून आपल्याला कळू शकतं की गर्भवती आहे ती स्त्री आहे की ती पुरुष आहे. ह्याच्यावरून आपण म्हणजे समजू शकतं आपल्याला की तो गुन्हेगार नक्की त्याचं जेंडर काय आहे, त्याची फिजिकल फिटनेस काय आहे, त्याची कंडिशन काय आहे. सायन्स किती पुढे गेलेलं आहे आणि पोलीस किंवा आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीनं या सर्व गोष्टींचा वापर करून गुन्हेगारांना शोधण्याचं काम करतात, हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी या स्टॉल्समध्ये दाखवण्याचं काम केलेलं आहे. हा संपूर्ण जो स्टॉल आहे विविध आहेत, बरेचसे 35 कमीत कमी स्टॉल आहेत जे फक्त फॉरेन्सिक सायन्सवरती आहेत. या ठिकाणी फक्त कशा पद्धतीने फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केलं जातं किंवा फॉरेन्सिकचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करता येईल त्याचे स्टॉल आहेत, विविध वेपन्सचे स्टॉल आहेत, विविध स्टॉल आहेत. पण या सर्व स्टॉलवरती तुम्ही जर भेटी दिल्या, आम्ही सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेलाच आहे, पण तुम्ही स्वतःहून येऊन या जे प्रदर्शन आहे त्याला जर भेट दिली तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण गोष्टीचा फायदा होईल, तुम्हाला अनुभव मिळेल. विशेष करून या ठिकाणी फॉरेन्सिकचे जे 35 स्टॉल आहेत ते स्टॉल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचं जो स्टॉल आहे त्या ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण त्या ठिकाणी जे वेपन्स आहेत ते तुम्ही कधीच बघितले नाही आहेत. तुम्ही फक्त जे बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे चित्रपट आहेत त्या ठिकाणी बघितले असतील, पण ते वेपन कसे चालवले जातात आणि ते कसे चालवले गेलेत आणि कोणत्या ऑपरेशनमध्ये चालवले आहेत या सगळ्या गोष्टी या नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे ह्या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.